कलर कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता, जरीचा कॉन्सेप्ट तुम्हाला या साडीमध्ये दिसत आहे आणि कलरफुल वर्क तुम्हाला इथे दिसत आहे आणि कलर तुम्ही पाहू शकता अगदी लाईट वेट कलर तुम्हाला इथे आम्ही प्रोव्हाइड करतोय। अशाच प्रकारचे कलेक्शन नव्हे तर अजून ब्युटिफुल कलेक्शन आपल्याकडे भेटून जातं। तर असल्या प्रकारचे कलेक्शन ठेवून जर तुम्हाला होलसेलर बनायचं आहे, रिटेलर बनायचं आहे, तर आपण ऑलमोस्ट वेलकम आहे। आपल्या अजमेरा फॅशनला तुम्ही विजिट करू शकता आणि असल्या प्रकारच्या कलेक्शन तुम्ही परचेसिंग करून आपला बिझनेस जो आहे तो स्टार्टअप करू शकता। नमस्कार मित्रमंडळी, मी आपली कनक परत एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये। आजची जी कॉन्सेप्ट आहे पाहू शकता, सिल्क साडीमध्ये काठपदरची साडी खूपच ब्युटिफुल कलेक्शन लॉन्च केलेलं आहोत। ती कलेक्शन मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। सर्वप्रथम जो आपला फर्स्ट टाइम हा व्हिडिओ पाहते, मनापासून स्वागत आहे मित्रांनो अजमेरा फॅशनमध्ये। अजमेरा फॅशन एक रिअल मॅन्युफॅक्चरर आहे। इथे आपल्याला सर्व प्रकारची गारमेंट्सची सगळ्या प्रकारची गारमेंट्स इथे भेटून जातात। आपल्याला बिझनेस करायचा आहे, आय होप आपण बिझनेस करायचा आहे म्हणूनच हा व्हिडिओ आपण पाहतोय। आपल्या अजमेरा फॅशनमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारची कलेक्शन मिळतंच, पण ती देखील आपल्याला फॅक्टरी रेटनी आम्ही तुम्हाला कलेक्शन सेंड करतोय। तर असल्या प्रकारची कलेक्शन ठेवून जर तुम्हाला होलसेलर बनायचं आहे, रिटेलर बनायचं आहे, तर आपण ऑलमोस्ट वेलकम आहे। आपल्या अजमेरा फॅशनला तुम्ही विजिट करू शकता आणि असल्या प्रकारच्या कलेक्शन तुम्ही परचेसिंग करून आपला बिझनेस जो आहे तो स्टार्टअप करू शकता। पाहू शकता मित्रांनो, ब्युटिफुल कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणलेली आहे। काठपदरची साडी आहे। आपल्या इथे इरकल साडी असो किंवा नऊवारी दहावारी साडी, पैठणी साडी, बनारस साडी, सगळ्या प्रकारच्या साड्या जिथे आपण अवेलेबल करून देतो। पाहू शकता तुम्ही किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणलेली आहे। जसे की तुम्ही पदर दाखवते, पदरचा भाग तुम्ही पाहू शकता, अगदी अमेझिंग पदर आपल्याला इथे डिझाइन दिसतोय। टेसल्स आम्ही तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेला आहे। टेसल्स मध्ये देखील खूपच ब्युटिफुली टेसल्स इथे प्रोव्हाइड केलेला आहे। कलर कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता, जरीचा कॉन्सेप्ट तुम्हाला या साडीमध्ये दिसत आहे आणि कलरफुल वर्क तुम्हाला इथे दिसत आहे। प्रॉपरली साडीची जी लेंथ आहे तुम्ही पाहू शकता, टोटली 6.5 मीटरची लेंथ आपल्याला प्रॉपरली आम्ही इथे मेंटेन करतो। तर नेक्स्ट साडी आपण पाहूया, थोडीशी लाईट कलर कॉन्सेप्ट साडी। तर ही साडी पण पाहू शकता मित्रांनो, खूपच ब्युटिफुल साडी आहे। त्याच्यावरती डिझाइन तुम्ही पाहू शकता, बॉर्डर वरती जे तुम्हाला ना डबल लेअर बॉर्डरचं काम आपल्याला इथे दिसणार आहे आणि कलर तुम्ही पाहू शकता, अगदी लाईट वेट कलर तुम्हाला इथे आम्ही प्रोव्हाइड करतोय। आणि कुठलीही कलेक्शन जर तुम्हाला आवडलं असेल ना मित्रांनो, फटाफट स्क्रीनशॉट घ्यायचा आणि दिलेल्या स्क्रीनवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे। सगळ्या प्रकारच्या कलेक्शन आपल्या इथे भेटून जातं। कुठलीही कलेक्शन आवडलं असेल, त्याचं कलर्स विचारायचं असेल किंवा रेट विचारायचं असेल ना, आपल्याला सगळ्या इन्फॉर्मेशन घरी बसल्या ठिकाणी भेटून जातं। सगळ्यात जास्त मला क्वेश्चन हा गोष्टीचा येतो की मॅम तुम्ही रेट पण जर ओपन केलात ना, जर रेट पण तुम्ही कलेक्शन दाखवता रेट पण जर तुम्ही सांगितलात ना, तर आम्हाला इझी पडेल सिलेक्शन करायला आणि परचेसिंग करायला। मित्रांनो, हाच तुम्ही इथेच तुम्ही काय करता, गलती करता की आम्ही जर तुम्हाला सोशल मीडियावरती प्रत्येकाचे रेट जर आम्ही ओपन केलात ना, तर तुम्हाला तुमच्याच कस्टमरना रिसेल करायला म्हणजे विकायला प्रॉब्लेम होतं। कारण की ऑलरेडी ते व्हिडिओ पण पाहिलेले असतात आणि तुम्ही त्यांनाच जर तीच गोष्ट तुम्ही जास्त प्राइसमध्ये विकायला गेला तर तुम्हालाच महाग पडेल। तर त्या अकॉर्डिंगली आम्ही काय करतो की कुठल्याही सोशल मीडियावरती आम्ही रेट मेन्शन नाही करत आहे। कुठलीही कलेक्शन आवडली असेल, रेटबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट पाठवून तुम्हाला सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन घरी बसून भेटून जातं। पाहू शकता पैठणी पॅटर्न राहणार आहे, सोबत तुम्ही मोरपंखचा काम दिसतोय किती ब्युटिफुली। याच्यावरती मोराचं जे आपल्याला कलंकारी वर्क आपल्याला प्रिंट इथे दिसत आहे, सोबत हे प्रिंट नव्हे तर विविंगचं काम आपल्याला ह्याच्यावरती दिसणार आहे। नेक्स्ट कॉन्सेप्ट पाहूयात, ही देखील खूपच अमेझिंग कॉन्सेप्ट राहणार आहे मित्रांनो। पाहू शकता डिझाईनची जर मी गोष्ट करू ना, इथे आपल्याला विविंगचं काम दिलेच आहे, सोबतही इथे आपल्याला थ्रेड वर्कचं पण काम दिलेलं आहे। पाहू शकता थ्रेड वर्क सोबत आपल्याला जरीचं कॉन्सेप्ट दिसत आहे। अगदी सुंदर पद्धतीने या साडीवरती डिझाईन आपल्याला काम दिसणार आहे। पदर तुम्ही पाहू शकता, पदरमध्ये आपल्याला हायलाइट दिलेला आहे। पदरचा हा भाग तुम्ही पाहू शकता, इथे टेसल्स तुम्ही पाहू शकता, अगदी किती ब्युटिफुली टेसल्स आम्ही तुम्हाला इथे दिलेला आहे। सोबत तुम्ही हा डिझाइन पाहू शकता, अगदी डिझायनर पीस आहे मित्रांनो। अशा प्रकारचे डिझायनर कॉन्सेप्ट जर तुम्हाला पाहायचं असेल ना, अजून कलेक्शन जर तुम्हाला पाहायचं असेल ना, तर दिलेल्या नंबरवरती फक्त आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे। सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला घरी बसून भेटून जातं। माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही पाहतच असताल, हे सगळ्या कलेक्शन फक्त आणि फक्त सॅम्पल पीस आहे। हे सगळ्या कलेक्शन जर तुम्हाला पाहायचं असेल तर जसे की मी तुम्हाला सांगितलेले आहे, व्हॉट्सअप करू शकता। व्हिडिओ कॉल फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे। व्हिडिओ कॉल फॅसिलिटीद्वारे देखील हे सगळ्या कलेक्शन तुम्ही पाहू शकता। ही कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता, अगदी लाईट वेट फॅब्रिक तर राहणारच आहे, सोबत लाईट कलर कॉन्सेप्ट दिलेला आहे। डिझाइन तर खूपच ब्युटिफुल आहे। अशाच प्रकारचे कलेक्शन नव्हे तर अजून ब्युटिफुल कलेक्शन आपल्याकडे भेटून जातं। कॉटन असो, प्युअर कॉटन असो, लेनन कॉटन असो, सगळ्या प्रकारची व्हरायटीज आपल्याला भेटून जातं। सिल्क फॅब्रिक असो किंवा बनारस फॅब्रिक असो, सगळ्या प्रकारची कलेक्शन आपल्याला इथे भेटून जातं। फक्त जर तुम्हाला घरी बसून स्वतःचा बिझनेस करायचा आहे आणि कशा प्रकारचे बिझनेस करायचे, कुठला कलेक्शन ठेवायचे, कुठला कलेक्शन नाही ठेवायचं, जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्हाला थोडे वस्तू
पर्चेसिंग करून तुम्ही ठेवू शकता. जसे की थोडं साडी घ्या, थोडं कलेक्शनचं कुर्तीचं घ्या, थोडं ड्रेस मटेरियलचं घ्या किंवा नाईटीचे कलेक्शन घ्या किंवा अंडरगार्मेंटचे कलेक्शन घ्या. असं घेऊन तुम्ही एक छोटा एक बिझनेसची सुरुवात करू शकता. पण बजेटचं तुम्हाला जे आहे ते आठवण करावं लागेल की बजेट मिनिमम कितीपर्यंत ठेवायला पाहिजे. मिनिमम फ्रेंड्स एक 20-30 हजारचं बजेट असणं कंपल्सरी आहे. कारण की आम्ही सगळ्या कलेक्शन आपल्याला सेट वाईज विकतो. सेट वाईज विकल्या कारणाने कुठल्या साडीमध्ये 6चा पीस येतो, कुठल्या ड्रेसमध्ये 5चा पीस येतो, कुठल्या किड्स वेअरमध्ये तुम्हाला 6चा पीस येतो. हे सगळे एकत्र जर तुम्ही पर्चेसिंग करायला गेलेत ना, क्वचितच कलेक्शन तुम्हाला मिळेल. त्या अकॉर्डिंगली मी तुम्हाला सांगते की बजेट थोडं जास्त ठेवा. जर बजेट तुमचं जास्त असेल, बिझनेस करावंच लागलात ना, तर थोडा बजेट पण जास्त ठेवा. बजेट जास्त ठेवलं तर मिनिमम तुमच्याकडे कलेक्शन येणार. कलेक्शन जास्त येणार तर कस्टमर्सना अट्रॅक्ट होणार की कलेक्शन बाबा ह्यांच्याकडे खूपच जास्त आहे, म्हणून कस्टमर पण तुमच्यासमोर अट्रॅक्ट होणार. तर हे सगळ्या गोष्टीचा ध्यानात ठेवून तुम्हाला बिझनेस सुरुवात करायचा असेल तर तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, कलेक्शन कसं वाटलं नक्कीच मला सांगा. अजून कुठला कलेक्शन पाहायचं असेल मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा बरं का. तोपर्यंत नमस्कार.